तर नमस्कार मंडळी, कशा आहेत सगळे? मजेत ना? मजेत राहिलेच पाहिजे. तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये, राहुल चिते व्लॉग्समध्ये. तर मंडळी, आजचा वार आहे संडे, रविवार. आज आहे 23 ऑगस्ट आणि आज मी चाललेलो आहे परेलला. कारण पण तसंच खास आहे, गणपती बाप्पाचा महागमन सोहळा चालू झाला आहे. आपले जे मोठमोठे गणपती बाप्पा आहे, मोठमोठ्या मंडळाचे गणपती बाप्पा यांचं महागमन चालू झालं आहे. तर खास ते महागमन कवर करण्यासाठी, पाहण्यासाठी आणि तुम्हा सर्वांना दाखवण्यासाठी खास मी चाललेलो आहे परेलला जे वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपमधून जेवढे पण आज मला माझ्या अंदाजाने आज कमीत कमी 30 ते 40 गणपती बाप्पा मोठमोठे परेल वर्कशॉपमधून बाहेर निघणार आहेत. तर ते मी कवर करण्यासाठी आणि तुम्हाला दाखवण्यासाठी जाणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ कोणीही स्किप करू नका. अजून कोणी माझ्या यूट्यूब चॅनलला म्हणजे राहुल चिते व्लॉग या यूट्यूब चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करत राहा, लाईक करत राहा आणि सुंदर अशी कमेंट पण द्या, गणपती बाप्पा मोरया. आणि मंडळी, हा जर माझा व्हिडिओ कोणी फेसबुकवरती पाहत असेल तर माझ्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका. तर आता मंडळी, आत्ताचं जे टायमिंग झालेलं आहे ते जवळजवळ वाजले आहेत 12. तर मला वाटतं की मला अंदाजे इथून म्हणजे मी तळोजामधून परेलला जाणार आहे. तर तळोजा तो परेलचं जे डिस्टन्स आहे ते जवळजवळ आहे, मला वाटतं एक आय थिंक 37-38 किलोमीटर आहे. तर मला कमीत कमी 1 तास लागेल जर ट्रॅफिक नाही भेटलं तर 1 तासात मी परेलला पोहोचणार आहे. आणि तिथे जेवढे पण आपल्याला कवर करायला भेटतील लाडकेचे आपले गणपती बाप्पा, तर कवर करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तर चला आता आपण डायरेक्ट निघूया. आता मी जाणार आहे माझ्या बाईकवरून, गब्बरवरून. तर मी कमीत कमी मला वाटतं 45 मिनिट्स किंवा 1 तासामध्ये मी पोहोचेन तिथे. आणि तिथून जेवढे पण गणपती बाप्पा निघतील त्या गणपती बाप्पाचं शूट करण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे मंडळी. तर चला आता आपण डायरेक्ट भेटूया परेलमध्ये. चला, बाय. 1 hour later. सो मंडळी, फायनली आपण पोचलेलो आहोत परेल वर्कशॉपच्या बाजूला. क्राऊड पाहू शकता तुम्ही, खूप सारा क्राऊड आहे. बॅरिकेड्स वगैरे लावलेत. आपल्याला जायचं आहे पलीकडच्या साईडला. थोडंसं गाड्यांना हात करून जाऊत आपण. तर आपल्याला इथून गणपती बाप्पाचं दर्शन घेता येईल. चलो इथून आपल्याला एकदम सुंदर असं बाप्पाचं दर्शन घेता येईल. आय थिंक कमीत कमी 1-1.5 तास लागला पोचण्यासाठी. हे बघू शकता, खूप सारे कंटेंट क्रिएटर, यूट्यूबर्स, खूप सारे लोक आहेत तिथे. खूप सारी मुलं वगैरे आहेत बाप्पाच्या दर्शनासाठी, बाप्पाला शूट करण्यासाठी. तर बघूया आता हा समोर जो गणपती बाप्पा आहे तो कोणता आहे. आपण थोडंसं जवळून शूट करायचा प्रयत्न करूया. क्राऊड तर खूप जास्त आहे. हॅलो, अरे सो मंडळी, समोर जो गणपती बाप्पा तुम्ही बघता तो आहे खारबांद्र्याचा राजा.
भव्य दिव्य आणि मस्त मूर्ती आहे. पाठीमागे शेषनाग आणि पुढे मच्छीवरती स्वार माशावरती. पाहू शकता एवढ्या गर्दीमध्ये तुमचा भाऊ शूट करण्यासाठी. सो आता अजून एक गणपती बाप्पा येतो, तो कोणता आहे ते आपण शूट करूयात. चला. खूप जबरदस्त भव्य दिव्य अशी मूर्ती. तो मंडळी हा जो गणपती आहे तो आहे मुंबईचा एकटा राजा धारावी लेबर कॅम्पचा. मुंबईचा एकटा राजा धारावी लेबर कॅम्प. खूप जबरदस्त अशी मूर्ती. सो मंडळी आतापर्यंत आपण 2 ते 3 गणपती पाहिलेत. गर्दी खूप जास्त आहे, जिकडे तिकडे पब्लिकच पब्लिक आहे. खूप जास्त गर्दी. भाई सगळ्यात जास्त शूट करण्यासाठी जे प्रिफर आहेत ते सगळे यंग जनरेशन आहे. सगळे आपण त्यांना बोलतो जेन झी. यंग जनरेशन जास्त आहे. आणि बघा मूर्ती किती जबरदस्त आहे, किती उंच मूर्ती आहे, एकदम जबरदस्त. आणि हे मंडळाचे छोटे छोटे कार्यकर्ते. मुंबईचा एकटा राजा. अरे गाडी मला रोड क्रॉस करायला ट्रॅफिक हवालदार पण बघा, ट्रॅफिक पोलीस कसे ट्रॅफिक क्लिअर करताना त्यांची खूप धावपळ होते, कारण बाजूलाच वाहनं वगैरे जातात. ते बघा रोड आहे आणि आपले बाप्पा मस्त विराजमान झालेत आणि निघालेत. तो मंडळी आता तुम्ही जो पाहिला तो मुंबईचा एकटा राजा, त्याच्याच बरोबर मागे उभा आहे मी. एकदम घामाघूम झालो आहे, गरम पण होतं आहे. तर कसं वाटलं तुम्हाला हा गणपती? फुल गर्दी बाजूलाच ट्रॅफिक क्लिअर होतं आहे.
कारण गणपती बाप्पा पुढे विराजमान झाल्यानंतर सगळ्या बाजूला गाड्याच गाड्या. चला तर मंडळी आता आपण जाऊया परेल वर्कशॉपच्या बाहेर. आता बघूया कोणता गणपती बाप्पा बाहेर येणार आहे. आता कोणत्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे ते जाऊन बघूयात. आतापर्यंत आपण 3 गणपती बाप्पा बघितले. खूप सुंदर आणि छान अशी गणपती बाप्पांची मूर्ती. आता बघूया कोणते गणपती बाप्पा बाहेर निघतात ते. आपण जस्ट पोचतोय आता वर्कशॉपच्या बाहेरच. गाईज बाप्पाच्या आगमनाच्या दिवशी क्राऊड बघा. आज आहे संडे. किती सारी गर्दी आहे. खूप गर्दी आहे, खूप गर्दी. सगळीकडे पब्लिकच पब्लिक. पण सगळ्यात जास्त आहेत कॉलेजची मुलं मुली. जेन झी गाईज गर्दी पहा तुम्ही. आता कोणता गणपती बाप्पा बाहेर येणार त्याची आता आतुरता आहे. जरा पुढे जाऊन आपण बघण्याचा कोशिश करूया. आपले जे पोलीस बांधव आहेत त्यांची थोडीशी कसरत होते ट्रॅफिकमध्ये. फुल गर्दीत एकदम. परेल वर्कशॉप कलानंद आर्ट्स. क्राऊड तर खूप जास्त आहे. बघूया आता कोणते गणपती बाप्पा बाहेर येतात ते. गणपती बाप्पा मोरया मोरया. श्री गजानन महाराज के जय.
गणपती बाप्पा विसर्जनाचे गणपती बाप्पा जाऊ ना सर, कुठे थांबणार नाही बघा. गणपती बाप्पा चांदीवाली जायचं. बाकीच्या गणपती बाप्पांचं आगमन थोड्या वेळानं होणार होतं, तर मला लागली होती जाम भूक. मग तर काय, आपला मुंबईचा फेमस वडापाव. एकच नंबर मंडळी, वडापाव खाल्ला. एकदम गरम आणि जबरदस्त वडापाव होता. वडापाव आणि एक मस्त थंड पाण्याची बॉटली घेतली. मस्त वडापावचा आनंद घेतला. खूप भारी वाटलं. सो मंडळी, खूप भूक लागली होती, खाण्यासाठी ब्रेक घेतला. तर मस्तपैकी असा छान असा वडापाव खाल्लेला आहे. मस्त वडापाव आणि पाणी, मजा आली. ब्रेक घेतला होता. तर आता मंडळी थोड्याच वेळात परळचा लंबोदर, या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे. परळचा लंबोदर ते पण तुम्हाला दाखवतो. आणि काही समोरून पण गणपती बाप्पाची खूप सुंदर अशी मूर्ती येते, ती पण आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. व्हिडिओ कुणीही स्किप करू नका. माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल चिते ब्लॉग्स, त्याला सबस्क्राईब जरूर करा. व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करत राहा. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी, तुम्ही बघत आहात ही जी सुंदर आयकॉनिक मूर्ती जी मोदकावरती विराजमान आहे. खरंच खूप जबरदस्त, मनमोहक आणि सुंदर ही मूर्ती होती गणपती बाप्पाची. मला तर पर्सनली ही मूर्ती खूप आवडली, खूप छान होती. गणपती क्रॉस कसा नाही का? पटी में जाएगा ना. बाय वीडियो
हाँ जा 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 उधर की भी मुश्किल है उधर गर्दी बघा मंडळी. फायनली ज्या क्षणाची वाट सगळे भाविक बघत होते तो क्षण आला आहे. हा आहे परळचा लंबोदर. हा गणपती बाप्पा पाहण्यासाठी खास मी आलो होतो परेल वर्कशॉपला. खूपच जबरदस्त आयकॉनिक मूर्ती मंडळी. काहीतरी वेगळं केलं आहे. खूप छान संकल्पना आणि क्राऊड बघा मंडळी. किती हजारोनी गर्दी लोकांची उपस्थिती आहे. एवढे भाविक आहेत फोटोज काढायला, व्हिडिओज काढायला. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर, कॉन्टेंट क्रिएटर खूप सारे लोक आले होते. अजून पण मंडळी पाहू शकता एक गणपती बाप्पा परेल वर्कशॉपमधून बाहेर आला आहे. कसं जाते
तर मंडळी, आजच्या दिवसाच्या गणपती बाप्पाच्या आगमनाची सांगता झालेली आहे. तर कसं वाटलं मंडळी तुम्हाला आजचं गणपती बाप्पाचं महाआगमन? कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ? जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर माझा जो यूट्यूब चॅनल आहे राहुल चिती व्लॉग्स, त्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा. या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, एक लाईक करा आणि मंडळी कमेंट करायला विसरू नका. गणपती बाप्पा मोरया. तर मंडळी भेटूया नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा. तोपर्यंत बाय.